विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील 7,200 विद्यार्थी व शिक्षकांनी दररोज 12 सूर्यनमस्कार केले। याप्रमाणे 21 जून 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत 2.5 कोटी सूर्यनमस्कार पूर्ण केले असून या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली आहे। या विक्रमाबाबतची अधिकृत उद्घोषणा आज जागतिक योग दिनाच्या दिवशी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अधिकारी अशोक आदक यांनी केली। या विक्रमाची नोंद झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह यावेळी अधिकारी अशोक आदक यांनी आत्मामालिक शैक्षणिक संकुलाला बहाल केले। यावेळी संत परमानंद महाराज, संत चंद्रानंद महाराज, संत मांदियाडी, ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोरडे, विष्णुपंत पवार, प्रभाकर जमधडे, विठ्ठलराव होन, जाधवभाई पावसिया आदी मान्यवर उपस्थित होते। आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलात विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षण आणि मैदानी खेळाचे प्रशिक्षण दिले जाते। त्याचबरोबर योग साधना आणि सूर्यनमस्कार देखील दररोज केले जातात। आज रोजी प्रत्यक्षात 2.5 कोटींपेक्षा जास्त सूर्यनमस्कार पूर्ण झाले असून हा उपक्रम यापुढे कायमस्वरूपी असाच सुरू राहणार आहे। संकुलातील विद्यार्थ्यांनी केलेल्या जास्तीत जास्त सूर्यनमस्कारांची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली आहे। याचा मनस्वी आनंद तसेच अभिमान असल्याचे मत अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केले आहे। त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये वसुंधरा संवर्धनासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून 1 लाख वृक्ष लागवड व संगोपनाचा त्यांनी संकल्प केला आहे। आत्मामालिक शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या संकल्पाची पूर्ती झाली। त्याचबरोबर जास्तीत जास्त सूर्यनमस्कार केल्याचा विक्रमही नोंद झाला। यामुळे आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलासह परिसरात आनंदाचे वातावरण आहे। या संकल्प पूर्तीसाठी शालेय व्यवस्थापक सुधाकर मालिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वरपे, मीरा पटेल, सर्व प्राचार्य, वसतिगृह अधीक्षक, वसतिगृह शिक्षक यांनी परिश्रम घेतले। यावेळी बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हटले की आत्मामालिक ध्यानपीठामध्ये आध्यात्मिक संस्काराबरोबरच ध्यान, योग, सूर्यनमस्कार यांच्या माध्यमातून शरीर व मनाच्या सुदृढतेसाठी कार्य केले जाते। हाच संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावा यासाठी सर्व विद्यार्थी दररोज ध्यान करतात। देखील तुम्ही सूर्यनमस्कार विद्यार्थ्यांनी केलेले आहे का? काय कशा पद्धतीने केले? आत्मामालिक ध्यानपीठाच्या विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या या शैक्षणिक संकुलातील 7,200 विद्यार्थ्यांनी 21 जून 2023 रोजी संकल्प करून 2.5 कोटी सूर्यनमस्कार 1 वर्षात पूर्ण करायचे आणि ते 2.5 कोटी सूर्यनमस्कार हे 10 महिन्यामध्ये म्हणजे साधारणपणे शाळेमध्ये असताना, वसतिगृहात असताना दररोज 12 सूर्यनमस्कार ते पूर्ण करत होते आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये या विद्यार्थ्यांनी आपली क्षमता वाढवून 24 सूर्यनमस्कार प्रतिदिनी करण्याचा कार्य केलं आणि एप्रिल महिन्यामध्ये हे 2.5 कोटी सूर्यनमस्कार पूर्ण झाले। आणि ज्या मागच्या वर्षी 21 जूनला आपण डिक्लेअर केलेलं होतं की एशिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद होईल, तर त्या पद्धतीने पूर्ण रेकॉर्ड तयार करण्याचं काम, त्याचं डॉक्युमेंटेशन ठेवण्याचं काम आणि त्याचे पुरावे ठेवण्याचं काम हे आमच्या वसतिगृह विभागाने, शालेय विभागाने केलं। त्याचं प्रेझेंटेशन काल आणि आज या डॉक्युमेंटचं या बुक ऑफ रेकॉर्ड्सचे जे अधिकारी या ठिकाणी आलेले होते, आदक साहेब, त्यांनी केलं आणि आज 12 सूर्यनमस्कार विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर करून हा रेकॉर्ड त्यांच्या मुखकमलातून हा डिक्लेअर केला गेला आणि त्याचं प्रेझेंटेशन ते प्रेझेंट करण्याचं काम त्या ध्यानपीठाला आणि शैक्षणिक संकुलाला केलं गेलं आणि हे पूर्ण एशियामध्ये हे शैक्षणिक संकुल हे असं रेकॉर्ड करणारं एकमेव संकुल ठरलेलं आहे। आत्मामालिक क्रीडा संकुल या प्रांगणामध्ये आज 21 जून या मंगलदिनी जागतिक योग दिनाच्या निमित्तानं तब्बल 2.5 कोटी सूर्यनमस्कारांचा संकल्प पूर्ण करून एशियन बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये याची नोंद केली गेलेली आहे।
अर्थात या संपूर्ण गुरुकुलाची आणि या व्यवस्थेची निर्मिती करणारे या पवित्र वैश्विक पीठाचे मूळ प्रणेते परमपूजनीय सद्गुरू आत्मा मालिक जंगलीदास माऊली हे अष्टांगयोगी अवलिया आहेत। सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनी इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनम। येणाऱ्या भविष्यकाळामध्ये भारतातील नवीन युवक हा अखिल विश्वाला दिशा देणारा हा ठरणारा आहे आणि असा नवीन पिढीतील हा भविष्यातला हा भारतातील युवक हा या बोधावरती अर्थात इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनम हा जो संकल्प अजानभाऊ सद्गुरू जंगली महाराजांनी 1890 सालापूर्वी घेतला आणि त्यांच्याच आदेशानं अवतरित चालू असलेलं सद्गुरू माऊलींचं या वर्तमान युगातलं हे कार्य आणि या कार्यामध्ये अविभाज्य घटक म्हणजे ही गुरुकुलाची निर्मिती आणि त्यामध्ये घडणारा भविष्यातला प्रत्येक या भारत राष्ट्राचा पवित्र जीवात्मा अर्थात विद्यार्थी दशेतला या ठिकाणचा हा योग साधक आहे। रेकॉर्डचं काय नेमकं प्रतिबिंब होते? सगळ्यात मोठा रेकॉर्ड झालेला आहे हा आणि जो इंडियन आहे तर एशियामध्ये पण गेलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रेकॉर्ड केला पण त्याचे बेनिफिट काय आहेत तर मुलांची मानसिक आणि शारीरिक काय म्हणतो ग्रोथ जी आहे त्याला खूप मोठी चालना मिळणार आहे आणि हा एक रेकॉर्ड तर त्यांनी केला आहे पण त्यांचं लक्ष आता ग्लोबल वॉर्मिंगकडे पण गेलं आहे आणि ते म्हणतात आता आम्ही पुढे 1 लाख झाडं लावायचा रेकॉर्ड बनवणार आहे। तर ही जी टीम आहे जी मॅनेजमेंट टीम आहे तर त्यांचं मी आभार व्यक्त करतो की ते एवढा मोठा सेटअप रन करतात ती खूप मोठी गोष्ट आहे तर त्यांचं एकदा आपण अभिनंदन करू शकतो। थँक्यू।